पुण्यातून मराठी साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेमधून ही बातमी समोर आली आहे। या सभेतच राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। मराठी साहित्य परिषदेच्या सभेमध्ये कशा पद्धतीने राडा झाला त्याची दृश्य आपण बघतोय। हातात फलक घेऊन काही लोक इथं मराठी साहित्य परिषदेच्या सभेत राडा करतायत। एक सगळ्यात महत्त्वाची बातमी पुण्यातली। निषेध नोंदवण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी जी बैठक चालू होती ती अनधिकृत गटाची बैठक होती। ते कुठलेही मसापचे कार्यकारी सदस्य वगैरे नव्हते। ते संस्थेवरती संस्था बळकावून ती संस्था आपल्या ताब्यात ठेवून ती मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या गटाची बैठक त्या ठिकाणी चालू होती। कालच मी धर्मादाय आयुक्तालयामध्ये कलम 41 अंतर्गत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की या संस्थेचा कारभार आपल्या हातात घेऊन या ठिकाणी प्रशासक नेमून तुमच्या माध्यमातून या पारदर्शक पद्धतीने निवडणुका घ्याव्यात अशी विनंती केली होती। तसे पत्र आमची याचिका दाखल करून घेतली आहे आणि ती याचिका दाखल केलेलं पत्र मी आज सकाळी कार्यालयात दिलं होतं मसापच्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।